झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करून पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला। यामध्ये 2 भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत। जम्मूच्या पूंछ या भागातल्या मेंढर इथं ही घटना घडलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी सैनिकांनी या दोघा भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर त्यांचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि त्यातील एकाचे डोकं घेऊन ते गेले। सरकारनं शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं सांगून 2 जवान शहीद झाल्याचं सांगितलं आहे। तसंच एका सैनिकाचा मृतदेह वाईट अवस्थेत मिळाल्याचंही म्हटलंय। डेड बॉडी मिल जाता है तब मारे जाने का पुष्टि हो जाती है, तब संख्या 9 हो जाएगी। जहां तक इंजरी की बात है 15 आदमी इंजर्ड हुए हैं, उसमें जिसमें से 3 लोगों की जो जवान है उनका कंडीशन सीरियस है। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, 2 भारतीय सैनिक शहीद झाले आणि पाकिस्तानकडून 2दा शस्त्रसंधीचं कराराचं उल्लंघन देखील झालेलं आहे, काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीने बातमी येते आहे की जेव्हा आपल्या भारतीय सेनेचे जे अधिकारी आहेत ते तिथून पेट्रोलिंग करत असताना ह्या पेट्रोल पार्टीवर पाकिस्तानकडनं अशा पद्धतीने गोळीबार करण्यात आला आणि अतिशय निर्घृणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे। सूत्रांकडून जी आपल्याला माहिती मिळाली आहे त्यानुसार हा गोळीबार झाला जो पेट्रोलिंग पार्टी, भारतीय सेनेची पेट्रोलिंग पार्टी आपलं काम करत असताना अशा पद्धतीने नाईक हेमराज, लान्स नाईक सुधाकर सिंग यांच्यावर हा गोळीबार झाला आणि ह्या दोघांचे प्राण गेलेले आहेत। आधी देखील अशाच पद्धतीने गोळीबार करण्यात आला होता पाकिस्तानच्या कडून आणि आता पुन्हा देखील गोळीबार झालेला आहे। अतिशय खेदजनक गोष्ट आहे की भारतीय सेनेचे जे सैनिक जवान आहेत इतक्या थंडीमध्ये जे तिथे आपलं काम करत असताना हा गोळीबार झालेला आहे। पंकज, नक्की रश्मी, 48 तासात 2दा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून करण्यात येतं, काय नेमके इरादे स्पष्ट होतात यातून? पंकज, जी माहिती मिळते त्यानुसार तर एक जो सैनिक आहे त्याच्या शवाची तर अतिशय वाईट पद्धतीने हालत करण्यात आलेली आहे, एकाचं मुंडकं उडवण्यात आले पर्यंत माहिती मिळते। अर्थात या संदर्भात कुठलीही सैन्य दलाकडनं अजूनही पुष्टी झालेली नाही या बातमीची। रक्षा मंत्रालयाचं म्हणणं आहे की पाकिस्तानची या संदर्भात चर्चा केली जाईल, त्यांना सांगितलं जाईल, परंतु आपल्याला दिसतं आहे की गेल्या 24 तासात पहिल्यांदाही अशा पद्धतीने फायरिंग झाली आणि आताही दुसऱ्यांदा झाली, त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कुठेतरी कठोर पावलं उचलायला पाहिजे। नक्की पावलं उचलण्याची वेळ आली आहे, कठोर पावलं उचलण्याची। धन्यवाद रश्मी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करून 2 भारतीय सैनिक यात शहीद झालेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।